लिंक पिसाटाने प्रेयसीच्या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. प्रायव्हेट पार्टमध्ये स्क्रू ड्रायव्हर घातला. कामांध माणसांना वयाची, नात्याची आणि वेळेची तमा नसते. तो आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी किती भयानक राक्षस बनू शकतो याचा प्रत्यंतर हा वृत्तांत शब्दबद्ध करण्याअगोदर 2 दिवस मुंबईकरांना आले आहे. मुंबईतील पूर्व जोगेश्वरी भागातील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या 10 वर्षे वयाच्या मुलीवरच अत्याचार करून आपली भूक भागवली. एवढे करून हा लिंग पिसाट नराधम थांबला नाही, तर त्याने त्या अभागी बालिकेच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर खुपसून आपली राक्षसी प्रवृत्ती दाखवून दिली. त्यावर कडी म्हणजे त्या नराधमाने हे राक्षसी कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैदही केले. ही संतापजनक घटना सांगण्याचे कारण म्हणजे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशन अंतर्गतही अशाच एका लिंग पिसाटा विरुद्ध असाच गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघापूर गावामध्ये राहणाऱ्या देवाजी एकनाथ सोनवणे या 30 वर्षे वयाच्या इसमाचे त्याच्या निर्भया नावाच्या इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या 10 वर्षे वयाच्या पुतणीवर खूप प्रेम होते. पुतणीचे आई वडील म्हणजे देवाजी सोनवणेचा चुलत भाऊ आणि चुलत वहिनी मोलमजुरीसाठी घराबाहेर असताना देवाजी सोनवणे निर्भयाकडे लक्ष देत असायचा. निर्भया शाळेतून घरी आली की देवाजी सोनवणे निर्भयाला बोलावून घ्यायचा. चॉकलेट, बिस्किट, कुरकुरे वगैरे तो तिला देत असायचा. आई बापही निर्भयावर इतके प्रेम करत नसत, इतके प्रेम देवाजी निर्भयावर करतो म्हणून शेजारी पाजारी देवाजी सोनवणे याचं कौतुक करत असत. देवाजी सोनवणे हा सुद्धा सर्वसामान्य घरातील होता. त्यालाही मूलबाळ होते, तरी तो निर्भयाला माया लावत होता. देवाजी सोनवणेमुळे निर्भयाचे आई वडील निर्धास्त असायचे. जिल्ह्यात, तालुक्यात तसेच परिसरामध्ये लिंग पिसाटांच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बातम्या संदर्भात होणाऱ्या चर्चेत देवाजी सोनवणे अग्रभागी असायचा. त्या दिवशी म्हणजे दिनांक 2 जून 2025 रोजी नेहमीप्रमाणे निर्भयाचे आई वडील मोलमजुरी निमित्त घराबाहेर होते. निर्भया शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने घरीच होते. आपल्या शेजारील मुलांशी खेळत असणाऱ्या निर्भयाला खाऊ देण्याच्या निमित्ताने देवाजी सोनवणे याने घरी बोलावून घेतले. चॉकलेट, बिस्किट देऊन निर्भया आपल्या घरी यायला निघाली. त्या दरम्यान देवाजीने तिला थांबवून घेतले. तिने दिलेले चॉकलेट, बिस्किट खाल्ल्यावर ती पुन्हा जाण्याचा प्रयत्न करू लागली, तरी देवाजीने निर्भयाचा हात धरून थांबवले व दुसऱ्या हाताने आपल्या घराच्या दरवाजाची कडी लावून घेतली. दरवाजा का लावला असे निर्भयाने विचारले असता सांगतो असे म्हणत देवाजीने तिला आपल्या बाहूत घेऊन कुरवाळले, तिचे मुके घेतले. यापूर्वीही त्याने असे कृत्य केलेले होते, पण आज त्यामध्ये देव नव्हता तर दानव झालेला होता. त्याचे ते वागणे पाहून निर्भया भांबावली. तिला घाम फुटला होता. ती त्या नराधमाच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण तो आता लिंग पिसाट झालेला होता. त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. देवाजीच्या या कृत्याने निर्भया अर्धमेलीत झालेली होती. ती इतकी घाबरली होती की तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. आपली शारीरिक भूक शमवल्यानंतर त्या नराधमांना घराबाहेरचा अंदाज घेऊन घराच्या दरवाजाची आतली कडी उघडली. निर्भयाच्या अंगावरील कपडे नीट करून तिला तिच्या घरी जाऊ दिले. निर्भया घरी भांबावलेल्या अवस्थेत रडत बसली. सायंकाळी निर्भयाचे आई वडील मोलमजुरी करून घरी आले असता त्यांना भांबावलेल्या अवस्थेमध्ये निर्भया दिसली. निर्भयाला विचारण्याचा ते प्रयत्न करत होते, पण ते नुसती रडत होते. रडणाऱ्या निर्भयाला आईने जवळ घेतले असता तिला वेदना झाल्याने ती अधिक रडू लागली. निर्भयाच्या अंगावरील कपडे बाजूला करून निर्भयाच्या आईने न्याहाळले असता तिच्या गुप्तांगासह इतर अवयवांना सूज आल्याचे दिसून आले. त्यामुळे निर्भयाची आई सुद्धा घाबरली. तिने निर्भयाला कुरवळत नेमके काय झाले ते विचारण्याचा प्रयत्न केला. निर्भयाच्या आईला काय झाले असावे याची कल्पना आलेली होती. तिने आपल्या मुलीला बोलते केले असता तिने देवाजी सोनवणे याच्या घराकडे अंगुली निर्देश केला. निर्भयाची आई निर्भयाला घेऊन देवाजीच्या घरी गेली. तेव्हा त्याच्या घराला कुलूप लावल्याचे निदर्शनास आले.
रात्र होईपर्यंत निर्भयाची आई देवाजी घरी येण्याची वाट पाहत बसली, पण देवाजी घरी आला नसल्यामुळे हे कृत्य त्यानेच केले असावे अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली. वाघापूर गावातील समजदार लोकांच्या मदतीने निर्भयाला घेऊन निर्भयाची आई निजामपूर पोलीस स्टेशनला पोहोचली. निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांची भेट घेऊन तिने आपली शंका पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना बोलून दाखवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने निर्भयाला तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले असता तपासणीअंती निर्भयावर पाशवी अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवाल निजामपूर पोलीस स्टेशनला मिळाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्भयाच्या आईला दिलासा देत विश्वासात घेत हे नीच कृत्य कोणी केले असावे, कोणाचा संशय आहे हे विचारताच तिने देवाजी एकनाथ सोनवणे याचे नाव सांगितले. निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी या गंभीर गुन्ह्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी SR पांबळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिले. गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता साक्री तालुक्यातील तथा धुळे जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था भंग पाहू नये म्हणून संशयित आरोपी देवाजी सोनवणे याला ताब्यात घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड, मधुकर सोमासे, यशवंत भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी नारायण मालचे, RU मोरे, प्रदीप कुमार आरवाडे, प्रशांत ठाकूर, सुनील अहिरे, राकेश महाले, पृथ्वीराज शिंदे, गौतम अहिरे, सागर कांगणे, परमेश्वर चव्हाण, कृष्णा भेल, सागर धाट शिंगारे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली शोध पथके तयार करून संशयित देवाजी एकनाथ सोनवणे याला शोधून ताब्यात घेण्याची मोहीम राबवण्यात आली. संशयित आरोपी देवाजी एकनाथ सोनवणे हा मोबाईल वापरत नसल्याने त्याला शोधून काढण्याचे काम अवघड जात होते, पण शोध पथकाने देवाजी सोनवणे याचा फोटो आणि माहिती प्रसारित करून देवाजीचा ठाव ठिकाणा निजामपूर पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान शोध पथकाने शेजारी पाजारी, नात्या गोत्यातील लोक, गावातील संबंधित ग्रामस्थ आदींचे प्राथमिक जबाब नोंदवून घेतले. त्याचबरोबर साक्री, दहिवेल, विसरवाडे, मुल्हेर, पिंपळनेर, नवापूर, सोनगीर, सोनगड, नंदुरबार आणि निजामपूर परिसर बिंदून काढला. ठिकठिकाणचे CCTV कॅमेरे तपासण्यात आले. या शोध पथकाने दिवस रात्र मेहनत करून संशयित आरोपी देवाजी एकनाथ सोनवणे याचा निश्चित ठाव ठिकाणा मिळाला. संशयित आरोपी देवाजी सोनवणे हा साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूरच्या जंगलात दडी मारून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली. त्या आधारे शोध पथकाने रायपूरच्या जंगलाला वेढा देत देवाजीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने आपण त्या गावचे नाहीत असा पवित्रा घेतला, पण तो काहीच काळच थोड्याच वेळात त्याने उसासा घेत अवसान गाळले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन बालिकेच्या शरीराशी विकृत छेडछाडी कशी केली हे सुद्धा सांगितले. त्यानंतर निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 151/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2), 65(2), 127(2), 332B सह लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12 प्रमाणे देवाजीच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला अटक करून गजाआड करण्यात आले.